नमस्कार बंधू आणि भगिनींनो, गणपती बाप्पा मोरया. दरवर्षीप्रमाणे गणपती विसर्जन हा गडपच्या तलावामध्ये केला जातो आणि पूर्वी गडपच्या तलावाला एकच रेल्वे ट्रॅक असायचा, जेणेकरून ट्रेन आल्याच्या नंतर प्रॉपरली माहिती मिळायची. आता तसं नाही आहे. आता रेल्वे ट्रॅक 2 आहेत आणि तुम्ही बघितलं असाल 2025 साल चालू आहे आणि गणपती विसर्जनाच्या वेळी कमीत कमी 2 ते 3 ट्रेन गेल्या. हे अतिशय भयानक आणि रिस्की आहे आणि फ्युचरमध्ये ट्रिपल रेल्वे ट्रॅकचंही काम सुरू होणार आहे. त्याच्यानंतर तर स्थिती अजून गंभीर होणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की गणपती विसर्जनासाठी प्रॉपरली अंडरग्राऊंडमधून एंट्रीसाठी नियोजन करण्यात यावं, जेणेकरून भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये. कारण त्या स्थितीला मी तिथे प्रॉपर असल्यामुळे तिथली स्थिती जरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथले पोलीस प्रशासन, रेल्वेचे कर्मचारी होते, पण ते प्रॉपरली अपडेटही देत होते. पण शेवटी टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचं काही होऊ शकतो. त्याच्यामुळं जर प्रॉपरली अपडेट मिळाली नाही आणि अशावेळी जर ट्रेन आली तर खूप दुःखद गोष्ट होऊ शकते. त्याच्यामुळं प्रॉपरली अंडरग्राऊंड टाईप काही एंट्रन्स करावं, नियोजन करावं. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.